नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण अगदी अचूक प्रमाण वापरून 3-4 महिने टिकणारा चहाचा मसाला कसा बनवायचा आणि त्यापासून चहा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे हिरवी वेलची घेतलेली आहे 2 टेबलस्पून, दालचिनी घेतलेली आहे 4 ते 5 तुकडे घ्यायचे असे, लवंग घेतलेली आहे टेबलस्पूनने अर्धा टेबलस्पूनपेक्षा कमी घ्यायची, काळी मिरी घ्यायची आपल्याला अर्धा टेबलस्पून एवढी, यासोबतच सुंठ लागणार आहे. तर असे 2 तुकडे घेतलेले आहेत, साधारण 1-1 इंचाचे आहेत हे तुकडे. आणि यासोबतच जायफळ घेतलेले. जायफळ अगदी एक जायफळ असेल तर त्यातलं 1/4 जायफळ घ्यायचं, 1/4 पेक्षा कमी घ्यायचं. आणि तुळशीची पानं घ्यायची. तुळशीची पानं कशी घालायची मसाल्यामध्ये तेही पुढे सांगणार आहे. आता यात सगळ्यात आधी आपल्याला ही जी सुंठ आहे ती आपल्याला थोडी बारीक करून घ्यायची, त्याला ठेचून घ्यायचे. त्यामुळे जेव्हा आपण हा मसाला मिक्सरमधून बारीक करू तर तो पटकन आणि व्यवस्थित बारीक होतो. या पद्धतीने जी सुंठ आहे सगळी मी थोडी बारीक करून घेणार आहे. आता सुंठ बारीक करून झालेली. आता गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये हे जे मसाले आहेत ते घालायचे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि ह्याला फक्त 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं. हे सगळे मसाले अगदी हलकेसे गरम आपल्या हाताला लागायला लागले की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. यामुळे आपला जो चहाचा मसाला आहे खराब होत नाही, 3-4 महिने व्यवस्थित राहतो. त्यामुळे याला अगदी कमी फ्लेमवर 1 ते 1.5 मिनिटं गरम करून घ्यायचं. यामध्ये तुळशीची पानं घालायची आहेत. तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीही आपल्याला ते छान ड्राय होईपर्यंत त्याला गरम करून घ्यायचे. तुळशीची पानं तुम्ही चहा बनवतानाही एकदम फ्रेश पानं वापरू शकता, पण जर तुम्हाला या पद्धतीने मसाल्यामध्ये घालायचे असतील तर याला चांगलं गरम करून घ्यायचे. ते छान ड्राय होईपर्यंत आपल्याला त्याला गरम करून घ्यायचे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि सगळ्यात शेवटी यामध्ये जी आपण सुंठ घेतलेली ती घालायची आणि जायफळ घालायचे. आता या गरम पॅनमध्येच आपल्याला याला मिनिटभर असंच हलवून घ्यायचं. याला थोडंसं गरम करून घ्यायचं. याला कुठलेही मसाले यातले आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाहीत. आता हे सगळं व्यवस्थित गार झालं की आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. हे मसाले तुम्ही गरम न करता जर मिक्सरमधून बारीक केला आणि तसाच मसाला जर बनवला तर बऱ्याचदा त्याला जाळी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो असं या पद्धतीने 1 ते 1.5 मिनिटाला गरम करून घ्यायचे, म्हणजे आपला मसाला बिलकुल खराब होत नाही. आणि या पद्धतीने याला बारीक करून झालं की एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये आपल्याला याला भरून ठेवायचे. फक्त बरणी ओली नसावी आणि जेव्हा आपण यातला मसाला वापरतो तर ओल्या चमचाचा वापर करायचा नाही आपल्याला. तर या पद्धतीने जर तुम्ही हा मसाला बनवून ठेवला तर 3-4 महिने अजिबात खराब होत नाही, व्यवस्थित राहतो. जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवून ठेवला तर 3-4 महिन्याचा मसाला आपला छान राहतो. तर आता हाच मसाला वापरून आपण चहा कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे मी, त्यामध्ये पाणी घालायचे. 2 कप चहा जर बनवायचा असेल तर त्यासाठी इथे मी 1 कप एवढं पाणी घालते. पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला चहा पावडर घालायची. जर तुम्हाला खूप कडक चहा आवडत असेल तर जास्त पावडर घालू शकता, चहा पावडर घालू शकता तुम्ही. यामध्ये साखर घालायची, किती गोड आवडतं त्यानुसार. आणि तयार केलेला मसाला घालायचा आणि याला चांगली एक उकळी येऊ द्यायची. तर या पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला दूध घालायचे. आता हे पाणी चांगलं उकळलेलं आहे, यामध्ये आपण दूध घालूयात. 1 कप पाणी घातलेले तेवढंच दूध घालते मी यामध्ये आणि याला आता चांगलं उकळून घेणार आहे. तर इथे बघू शकता एकदम मस्त असा आपला चहा तयार झालेला आहे. रंगही खूप छान आला आहे आणि खूप मस्त लागतो हा चहा चवीला. तुम्ही या पद्धतीने मसाला बनवून पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉनही नक्की क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका.